भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुणे शहरामध्ये जी महत्त्वाची किंवा गर्दी होणारी जी 4 ठिकाणं आहेत, अशा ठिकाणी आपण ट्रॅफिकचे डायव्हर्जन पॉईंट, स्टॉपेज पॉईंट आपण ॲक्टिवेट केलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कलेक्टर ऑफिसचा जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये आपण शाहीर अमर चौकाकडनं मालधक्क्याकडे आपण एंट्री बॅन केलेली आहे. त्याचबरोबर RTOकडनं आपण आतमध्ये शाहीर अमरकडे एंट्री बॅन केलेली आहे. त्या वाहनांनी पुढे मंगलदासकडे जाऊन इच्छित स्थळी जावे. त्याचबरोबर IB असेल, त्याचबरोबर ब्ल्यू नाईल चौक असेल, त्याचबरोबर साधू वासवानी चौक असेल, त्याचबरोबर नेहरू मेमोरियलचा चौक असेल, तिथून पुढे देखील आपण पूर्णपणे स्टेशनकडे आपण वाहनांना बॅन केलेलं आहे. परंतु ससून हॉस्पिटल एखादी जे इमर्जन्सी व्हेकल असतील त्यांना आपण अलाउड करतोय. आपण हा बदल आपला पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या परिसरामध्ये आहे. त्याचबरोबर जी काही वाहनं आहेत, आपण लष्करकडे येणारी वाहनं, 3 तोफा चौकापासून आपण त्यांना पुढे आंबेडकर पुतळा यांच्याकडे आपण त्यांना बॅन केलेलं आहे. त्यांनी पुढे IB SBI सर्कलला जाऊन त्यांनी पुढे इच्छित स्थळी जावे. त्याचबरोबर जे काही बॅनर्जी चौकातनं जी वाहनं पुढे जाणार आहेत त्यांनी पॉवर हाऊस चौक, नरपतगिरी चौक, त्याचबरोबर पुढे कुंभ हार्वेस्टकडे त्यांनी जावं. हा झाला बदल कलेक्टर ऑफिसच्या परिसरातला. दुसरा आपला मोठा विश्रांतवाडी एरियामधला जो बदल आहे, त्याच्यामध्ये जे काही 509 कडनं आपण विश्रांतवाडीकडे एंट्री बॅन केलेली आहे. पोरवाल रोडकडनं विश्रांती चौकामध्ये आपण एंट्री बॅन केलेली आहे. बोपकेलकडनं येणारी वाहनं आहेत, आपण त्यांना देखील विश्रांती चौकामध्ये बॅन केलेले आहे. 509 टँक रोड जो आहे खडकीगडला, त्याचबरोबर चंद्रमा चौकापासून मेंटल कॉर्नरच्या पुढे आपण पूर्णतः वाहनांना बॅन केलेलं आहे. त्यांची पार्किंगची व्यवस्था ज्या ठिकाणी बॅन केली त्याच्या पाठीमागे 200-300 मीटरवरती आपण दोन्ही साईडला आपण पार्किंगची 2 व्हीलर असेल, 4 व्हीलरची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर कॉमर्स झोनच्या या ठिकाणी देखील आपण 509कडे येणाऱ्या वाहनांसाठी आपण पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. दांडेकर जंक्शन जे आहे, त्या दांडेकर जंक्शनच्या ठिकाणी आज 7 वाजल्यापासूनच आपण बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे. स्टॉपेज पॉईंट जे पुरम चौक असेल, त्याचबरोबर सावरकर चौक असेल, त्याचबरोबर पलीकडे सेनादत्त, मांगीर बाबा असेल, अशा ठिकाणं आपण दांडेकरकडे पुलाकडे जाणाऱ्या वाहनांना आपण वेळेप्रमाणे, फ्लोप्रमाणे आपण त्यांना डायव्हर्ट करतोय. आपण या पूर्ण यासाठी आपण जवळपास 45 अधिकारी आणि 850 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमलेला आहे. त्याचबरोबर शहरामध्ये आज संध्याकाळी 24:00 वाजल्यापासून ते उद्या 24 वाजेपर्यंत पूर्ण 24 तासासाठी आपण हेवी व्हेकल्स पूर्णतः बॅन केलेले. डंपर, क्रशर, हायवा असतील त्यांना देखील आपण पूर्णपणे बंदी घातलेली आहे. नागरिकांना आम्ही याद्वारे आवाहन करतो की जे काही डायव्हर्जनचे पॉईंट दिलेले आहेत आपण, किंवा जो काही स्टॉपेज पॉईंट दिलेले आहेत आपण, पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, त्याचा आपण वापर करावा. आणि शक्यतो जे स्टॉपेज पॉईंट आहेत किंवा आतमध्ये शक्यतो येणं टाळून जो काही डायव्हर्जनचे रोड दिलेत त्या रोडचा वापर करावा.